येशू म्हणतो, माझी मुलगी आणि मुला तुझ्या आयुष्यावर न्यायत्वाचा सूर्य उगवेल. अंधार निघून जाईल. आरोग्य मिळेल. तुझ्या हृदयातील दुःख, त्रास, चिंता बदलून जाईल. आजारपण आणि वेदना निघून जातील. भीती, चिंता आणि मृत्यूशी चाललेली झुंज बदलून जाईल. येशू म्हणतोय, मी तुझ्यासाठी न्यायत्वाचा सूर्य म्हणून आलो आहे. माझ्या प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रेमपूर्वक शुभेच्छा. प्रभूने आपल्याला एका नवीन महिन्यात आणले आहे. ही एक आनंदाची गोष्ट आहे. आपण प्रत्येक महिना पार करत असताना दिवस खूप वेगाने जात आहेत, किंवा आपण मृत्यूच्या जवळ जात आहोत, किंवा आपण प्रभू येशूच्या पुनरागमनाच्या जवळ जात आहोत. दिवस जात असताना हेच सत्य आठवण करून दिलं जातं. प्रभूची कृपा आणि प्रेम आपल्याला प्रत्येक दिवशी सांभाळत आहे आणि तो आपल्याला आशीर्वाद देतोय, बळकट करतोय. आपण हे लक्षात ठेवायला हवं आणि देवाची स्तुती करायला हवी. हे शेवटचे वाईट दिवस आहेत. आपण संघर्ष, परीक्षांना, अडचणींना सामोरे जातो. आपल्याला दिलासादायक वचन हवे. प्रभू आपल्याला दिलासा देतोय आणि बळकट करतोय. म्हणूनच मी प्रत्येक महिन्यात देवाचे वचन तुमच्याशी शेअर करतो. आपल्याला प्रभू बळकट करत आहे आणि आशीर्वाद देतो आहे, हे आपण पाहू शकतो. या महिन्यासाठी त्याचे वचन मिळावे म्हणून मी प्रभूची वाट पाहिली. देवाने आपल्याला एक अद्भुत वचन दिले आहे. हे मलाखी अध्याय 4 दुसऱ्या वचनाच्या दुसऱ्या भागात आहे. तुमच्यावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल. माझ्या मुलांनो, न्यायत्वाचा सूर्य तुमच्यावर उगवेल. जर अंधार आपल्यावर पसरला, जर रात्र झाली, संपूर्ण जग शांत होते. प्रत्येक जण आपल्या घरी परततो. आपण बाहेर फारसे भटकत नाही. रात्र जवळ येताच आपण आपल्या घरी परततो. आपण आपल्या घरात सुरक्षित राहू इच्छितो. फक्त फार थोडे लोक रात्री बाहेर फिरतात. साधारणपणे जेव्हा रात्र होते तेव्हा शांतता असते. रात्र भीतीदायक असते. त्याच वेळी सकाळी सूर्य उगवतो तेव्हा अंधार निघून जातो आणि संपूर्ण जग गडबडीत येते. लोक बाहेर येतात. ते रस्त्यावर चालायला लागतात. मुलं शाळेत जातात. प्रौढ लोक आपल्या कामावर जातात. संपूर्ण वातावरण बदलते. हे प्रकाशामुळे घडते. यामुळे मोठा बदल येतो. सूर्य अंधाराला प्रकाशात बदलतो. हा सूर्य कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त हा न्यायत्वाचा सूर्य आहे. तो जगाला प्रकाश देण्यासाठी आला. प्रभू येशू ख्रिस्त यांनी स्वतःला प्रकाश म्हणून संबोधले आहे. लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगू शकतात. येशूने काय सांगितले? मी जगाचा प्रकाश आहे. मी जगाचा प्रकाश आहे असे सांगणारे एकमेव देव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्यांनी स्वतःच्या तोंडून हे सांगितले. तो या जगात प्रकाश म्हणून आला. येशू या जगात माणसातील अंधार बदलून त्यात प्रकाश आणण्यासाठी आला. त्याच्या पंखांमध्ये आरोग्य आहे. बायबल असे सांगते. आरोग्य. प्रभूची इच्छा आहे की आपण आजारातून मुक्त व्हावे आणि निरोगी राहावे. जेव्हा आपण एखाद्या आजाराने ग्रस्त होतो तेव्हा आपले मन दुःखी होते. प्रभू हे सर्व बदलून आपल्याला आरोग्य द्यावे अशी त्याची इच्छा आहे. न्यायत्वाचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून तुम्ही आरोग्य प्राप्त करू शकता. आरोग्य हे आजाराच्या पूर्ण विरुद्ध आहे. अंधार म्हणजे सैतान. सैतान आपल्या आयुष्यात आजार आणू इच्छितो, आनंद हिरावतो, अंधारात ठेवतो. पण जेव्हा येशू जो प्रकाश आहे न्यायत्व म्हणून उगवतो, अंधाराचे राज्य नष्ट होईल. आपल्या आयुष्यात आरोग्य, प्रकाश मिळेल हेच तुम्ही पाहणार. काही भाग अंधाराने व्यापलेला, एका बाजूला प्रकाश, दुसऱ्या बाजूला अंधार.
तुमच्यापैकी काहींच्या आध्यात्मिक जीवनात तारणाचा आनंद आणि पवित्र आत्म्याचा आनंद हेच प्रकाश आहेत. कदाचित तुम्हाला एखाद्या आजाराने किंवा अशक्तपणाने ग्रासले असेल. कुटुंबात शांतता नसणे हे अंधार आहे. अशा समस्यांमध्ये असणारे बरेच लोक आहेत. तुमचं आयुष्य असंच असेल तर तुमच्या आयुष्यात एक परिपूर्ण प्रकाश उगवेल. प्रभू प्रत्येक आजार बरा करायला आणि तुम्हाला उत्तम आरोग्य द्यायला इच्छितो. आजार आपल्यावर 3 प्रकारे परिणाम करू शकतो. तुमच्या मनावर परिणाम करणारा आजार. हृदय. तुम्हाला वाटतं का कोणता आजार तुमच्या हृदयावर परिणाम करतो? दुःख, भीती, कळकळ हे सर्व तुमच्या मनात निर्माण होतात आणि कळकळ व दुःख निर्माण करतात. यामुळे आपण अंधारात बसतो. यामुळे आपल्या हृदयात दुःख येतं. जर आपण मत्तय 6 अध्याय आणि 25व्या वचनापासून वाचलं, येशू म्हणतो, चिंता करू नका. अन्न, वस्त्र यासाठी चिंता करू नका. उद्या कशासाठी चिंता करू नका. कशाचीही चिंता करू नका. तुमच्या समस्येची चिंता करून ती सुटेल का? ती सुटणार नाही, बरोबर ना? मग चिंता का करता? येशू असंच विचारतो आहे. चिंता ही आपल्या आयुष्यातील अंधार आहे जी आपला आनंद आणि शांती नष्ट करते. काही लोक आपला दुःख विसरण्यासाठी आनंदी असल्याचा दिखावा करतात, पण त्यांच्या हृदयात मात्र त्याबद्दल दुःख असतं. तुमच्यावर असं काही परिणाम झाला का? प्रभू तुमच्या चिंता बदलून टाकेल. त्याच प्रकाश तुम्हाला आनंद देईल. जर तुम्ही 1 शमूएल अध्याय 1, 6 आणि 7 वचन वाचला तर तेथे हन्ना नावाच्या एका स्त्रीबद्दल लिहिलं आहे. तिचा नवरा एल्काना होता. तिला मूल नव्हतं म्हणून त्याने दुसरे लग्न केले आणि त्याला मूल झाले. तो एक श्रीमंत माणूस होता, पण तो हन्नावर प्रेम करत होता. पण तिला त्यात आनंद नव्हता, कारण तिला एक समस्या होती. संतान नसल्याचं दुःख तिच्या हृदयाला खूप लागलं होतं. फक्त एवढंच नाही तर इतरांचा तिरस्कारही तिच्या हृदयाला दुःख देत होता. तिला मूल नाही म्हणून तिची थट्टा केली जायची. तिला अपमानित आणि लज्जित केलं जायचं. तिचं दुःख तिच्या हृदयाला लागून राहिलं होतं, म्हणून ती जेवण टाळायची आणि रडायची. तुम्ही दुःखी असाल तर खाऊ शकता का? खूप लोक म्हणतात, मला खाण्याची इच्छा होत नाही, मला झोप लागत नाही. तुम्हीही असंच काळजी करताय का? तुम्हाला आनंदाने जेवता येत नाही, तुम्हाला शांतपणे झोपता येत नाही. ते तुमच्या पतीबद्दल असू शकतं, ते तुमच्या मुलांबद्दल असू शकतं. तुमचं मूल नाही म्हणून तुम्ही दुःखी असू शकता. कदाचित कर्जाची समस्या असेल. काहीतरी समस्या तुमच्या हृदयाला त्रास देत आहे. ही एक अशी आजार आहे जी तुमच्या हृदयावर परिणाम करते. या वेदनेमुळे तुम्ही नेहमीच नैराश्यात असता. तुम्हाला आनंदाने जगता येत नाही. माझ्या मुला, माझ्या मुली, मी दुःख, भीती, नैराश्य या अंधाराला बदलून टाकीन आणि तुमचे जीवन प्रकाशासारखं उजळावं म्हणून मी न्यायत्वाचा सूर्य म्हणून आलो आहे. असं प्रभू म्हणतो. हन्नाला पहा, नेहमी ती रडते, जेवत नाही, नेहमी अश्रू ढाळते, नेहमी चेहरा दुःखी. ती नेहमीच उदास दिसते. ती अशीच दिसायची. ती दुःखाने भरलेली होती. एक दिवस ती प्रभूकडे येते. ती न्यायत्वाचा सूर्य असलेल्या देवाकडे विनवणी करते. ती अश्रूंमध्ये आपलं हृदय प्रभूसमोर ओतते. प्रभू तिचं दुःख बदलतो. तो तिची वेदना दूर करतो. प्रभूने तिची निंदा दूर व्हावी म्हणून एक चमत्कार केला. प्रभूने तिथल्याच ठिकाणी तिचं डोकं उंचावलं आणि तिला आनंदाने जगायला लावलं. हा चमत्कार आहे जो येशू, न्यायत्वाचा सूर्य, करतो. प्रभू आज तुझ्या आयुष्यातही हेच करेल. माझ्या ओळखीचा एक भाऊ आहे जो कोयंबतूरचा आहे. त्याने लग्न केलं. त्यांना 3 वर्ष मूल झालं नाही. पती पत्नी दोघेही आनंदी होते. त्यांना त्याबद्दल काही दुःख नव्हतं. पती पत्नी दोघेही आनंदी होते. पण त्यांच्या शेजारी त्यांना आनंदाने जगू देतील का? कुटुंबातील सदस्य, शेजारी, ओळखीचे नातेवाईक हे आपल्याला आनंदाने जगू देत नाहीत. ते दोघं आनंदी असले तरी हे लोक त्यांना आनंदी राहू देत नाहीत.
हीच तुमची ही समस्या नाही का? आपल्याला मूल नसलं तर काय झालं? प्रभू आपल्या वेळेत आपल्याला आशीर्वाद देईल. हे कसम जग आहे. एखाद्या व्यक्तीला मूल नसलं तर तो आनंदी नसावा, तिच्या शब्दांनी दुःख झालं. त्यामुळे ती दुःखी झाली. तिच्या मनावर अंधार पसरला. ती ना शांत राहू शकली ना झोपू शकली. त्या कठोर शब्दांनी तिच्या मनाला जखम केली आणि ती व्यथित झाली. तिच्या नव्याला तिची कीव येत होती, म्हणून त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. ते अनेक हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांनी खूप पैसे खर्च केले. आता तंत्रज्ञान प्रगत झालं असलं तरी त्यांनी सर्व काही करून पाहिलं, तरीही त्यांना मूल होऊ शकलं नाही. 11 वर्ष उलटून गेली. 11 वर्ष उलटून गेली. त्यांच्या आयुष्यावर अंधार पसरला. तेव्हा त्यांनी टीव्हीमध्ये प्रार्थना करे पाहायला सुरुवात केली. त्यांना हे कळताच त्यांनी पाहायला सुरुवात केली. नवरा बायकोने येशूचे चमत्कार पाहिले. अपत्य नसण्याची निंदा दूर करण्यासाठी येशूने त्यांना मूल दिलं. अशा साक्षी ऐकून त्यांचा येशूवर विश्वास बसला. एक दिवस नवरा बायको दोघांनी एकत्र हातात हात घालून, प्रभू, हा दुःख, ही समस्या बदलली पाहिजे. आमच्या आयुष्यात प्रकाश पडावा. ही निंदा बदलली पाहिजे. त्यांनी विश्वासाने प्रार्थना केली. प्रभूने ती प्रार्थना ऐकली. प्रभूने ताबडतोब आशीर्वाद दिला. त्याच महिन्यात आशीर्वाद दिलं. प्रभूने बाळ दिलं. ज्यांनी तिंगल केली आणि अपमान केला त्या लोकांमध्ये प्रभूने त्यांना मान उंच ठेवून चालायला लावलं. प्रभूने त्यांचं दुःख आनंदात बदललं. दुःख आणि शोक नावाचा अंधार त्यांच्या आयुष्यातून निघून गेलं. आज तुम्ही कुठल्या तरी गोष्टीमुळे दुःखी आहात. तुम्ही कुठल्या तरी गोष्टीमुळे उदास आहात. ही गोष्ट तुम्हाला त्रास देते आहे. जो येशू न्यायाचा सूर्य आहे, तो तुमच्या आयुष्यात आला की एवढं पुरेसं आहे. अंधार निघून जाईल. प्रभू तुमच्या आयुष्यात तो बदल घडवून आणणार आहे. दुसरे म्हणजे मानवाला भेडसावणारा आणखी एक आजार, तुमच्या शरीरावर परिणाम करणारा आजार. येशू हा न्यायत्वाचा सूर्य आहे. त्याच्या पंखांमध्ये आपल्याला आरोग्य मिळू शकते. आजार निघून जाईल. सुदृढ मानसिक आरोग्य येईल. जेव्हा तुमच्या शरीरावर एखाद्या आजाराचा परिणाम होतो, जेव्हा तुमच्या शरीरावर परिणाम होतो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही त्याबद्दल शोक कराल. तो तुमच्या शरीराला दुखावतो आणि वेदना निर्माण करतो. तुमच्या शरीरावर परिणाम करणारा आजार. तुमचे शरीर निरोगी असायलाच हवं. जर तुमचे शरीर निरोगी असेल तर तुम्ही आनंदी राहू शकता. येशू धर्माचा सूर्य, त्याच्याकडे बरे करण्याची शक्ती आहे. येशू सर्वत्र फिरत होता, चांगले कार्य करत होता आणि सैतानाने त्रस्त केलेल्यांना बरे करत होता. बायबलमध्ये वाचतो, अनेक आजारी आणि आंधळे त्याच्याकडे आणले गेले. त्याने त्यांना दृष्टी दिली. बहिऱ्यांना आणले. त्याने त्यांचे कान उघडले. पांगळ्यांना आणले. त्याने त्यांना चालायला लावले. ज्यांच्यात भूत होते त्यांना आणले. त्याने त्यांना मुक्त केले. येशू ख्रिस्ताने सर्व आजारी बरे केले. त्याने त्यांच्या आयुष्यात आरोग्य नावाचा प्रकाश आणला. आजही तो हेच करत आहे. फक्त त्या दिवशीच नाही तर आजही. तुम्हाला काही आजार आहे. तो दमा असू शकतो, कॅन्सर असू शकतो, पोटात अल्सर असेल, तुमचं हृदय किंवा फुफ्फुस खराब झालं असेल, तुमच्या शरीरातील काही अवयव खराब झाले असतील. या समस्येमुळे तुमच्या आयुष्यात अंधार पसरला आहे. या कारणामुळे तुमचं हृदय दुःखी असू शकतं. तुमच्या शरीराला वेदना होत असतील. तुम्ही अशा प्रकारे त्रास सहन करत आहात, बरोबर ना? चेन्नईमध्ये एक बहीण आहे. ती 23 वर्षे संधिवाताने त्रस्त होती. त्यामुळे सांध्यांना वेदना होत असतात. तिच्या प्रत्येक सांध्यात सूज होती. तिला खूप त्रास व्हायचा. ती कोणतीही हालचाल करू शकत नव्हती. तिने असह्य वेदना सहन केल्या. तिच्या गुडघ्यांनाही सूज आली होती. ती वेदना सहन करू शकत नव्हती. तिचं शरीर 23 वर्ष तसंच होतं. ती त्या वेदनेने त्रस्त होती. तिने अनेक औषधं घेतली, अनेक डॉक्टरांना दाखवलं. त्या 23 वर्षांत तिला बरे वाटले नाही.
ती खूप हताश झाली होती. तिला वाटलं मरावं हेच बरे. दररोज असंख्य त्रास सहन करण्यापेक्षा तिला वाटलं मरावं हेच बरे. तेव्हाच आम्ही चेन्नईमध्ये प्रार्थना सभा घेतली होती. आपण मे महिन्यात सभा घेतली होती, बरोबर ना? कशी तरी ती त्या सभेला आली. खूप गर्दी असल्यामुळे ती मागच्या बाजूला बसली होती. ती वेदना आणि त्रासात असताना तिने येशूला हाक मारली, माझ्या आयुष्यात प्रकाश चमकावा, रोगाचा अंधार माझ्यापासून दूर जावो, मला बरेपणा हवा आहे. ती 23 वर्ष या आजाराने त्रस्त होती. प्रभू, मला चांगलं आरोग्य हवा आहे. तिने येशूला हाक मारली. येशूने तिच्या प्रार्थना ऐकल्या. तिचा त्रास जाणून प्रभूने तिचं नाव आणि आजार उघड केला आणि म्हणाला, माझी मुलगी, मी तुला बरे करीन. येशूने असं म्हटल्यावर ती लगेच बरी झाली. तिच्या गुडघ्यांची सूज नाहीशी झाली. तिचा त्रासही नाहीसा झाला. तिने चालून गुडघे वाकवून आणि बोट तपासून पाहिली. ती पूर्णपणे बरी झाली होती. येशूने तिला 23 वर्षांच्या आजारातून बरे केले. प्रभूने तिला उत्तम आरोग्य दिलं. येशू किती अद्भुत देव आहे. तो म्हणतो, मी न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल, माझ्या पंखांच्या ठारी आरोग्य असे. जर तू माझ्या पंखाखाली आलास, तुला उत्तम आरोग्य मिळेल. त्याच्या पंखाखाली ये. तो तुला पसरलेल्या हातांनी बोलावतोय. त्याने आपले हात पंखांसारखे पसरवले आहेत. त्याच्याकडे ये एवढंच. त्याच्या हातात आरोग्य आहे. आज तो तुला संपूर्ण आरोग्य देईल. तुला कोणताही आजार असो, काही फरक पडत नाही. तू म्हणू शकतोस, माझ्याकडे स्टेज 4 कॅन्सर आहे असं निदान झालंय. कॅन्सरचा टप्पा असो, काही फरक पडत नाही. त्याचा एक स्पर्श बास. प्रकाश आला की अंधार निघून जायलाच हवा. सूर्य उगवला की हा फार भयानक अंधार आहे. म्हणून हे बदलू शकत नाही. असा काही अंधार आहे का? सूर्य उगवला की अंधार दाट असला तरी नाहीसा होतो. येशू न्यायत्वाचा सूर्य तुझ्या आयुष्यात आला की रोग गंभीर असला तरी नाहीसा होतो. तोच न्यायत्वाचा सूर्य आहे जो बरेपणा घेतो. तोच खरा न्यायत्वाचा सूर्य आहे. या पृथ्वीवर उगवणारा सूर्य त्यानेच निर्माण केला आहे. आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा आणि त्याची उपासना करायला हवी. त्याने निर्माण केलेल्या सूर्याची उपासना करू नये. पृथ्वीवर उगवणारा आणि मावळणारा सूर्य ज्याने निर्माण केला, तो न्यायत्वाचा सूर्य. जर तू त्याच्यावर विश्वास ठेवशील आणि स्वीकारशील तर तुला बरे वाटेल. आज तो तुला आरोग्य द्यायला इच्छितो. येशू, तू माझ्या आयुष्यात उगवायला हवा. माझ्या शरीरातील प्रत्येक आजार नाहीसा व्हावा. तुझ्या वचनानुसार आरोग्य मिळू दे. तुला तुझ्या शरीरात बरेपणा मिळेल. मत्तय 8 अध्याय 17 वचन म्हणतो, त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले. प्रत्येक आजार त्याने क्रुसावर वाहिला. का? 1 पेत्र 2 वचन 24 सांगतो, त्याच्या जखमांनी आपण बरे झालो आहोत. त्याच्या जखमा, त्याच्या तळहातांतील जखमा, त्याच्या जखमांनी आपण बरे झालो. आपल्यासाठी त्याला फटके आणि खिळे थोपले. आज तुम्ही त्याच्यामुळे बरे होणार. आज तुमचा आजार नाहीसा होईल. न्यायत्वाचा सूर्य तुमच्यावर प्रकाश टाकेल. तिसरे म्हणजे, जेव्हा आपण आजारी असतो, आपला आत्मा प्रभावित होतो. सर्वप्रथम सैतान आपल्या मनात आजार निर्माण करतो. नंतर तो आपल्या शरीरात रोग आणतो आणि त्यानंतर तो आपल्या आत्म्यात रोग आणतो. प्रभूंना आपला आजार बरा करायचा आहे आणि आपल्याला आनंदी करायचे आहे. तुम्हाला वाटतं का सैतान आपल्या आत्म्यात कोणता आजार आणतो? बीपी, त्रास, नैराश्य, गोंधळ. बरोबर ना? तुम्ही नेहमी घाबरता का? तुम्हाला तुमचं आयुष्य संपवायचं आहे का? सैतान आपल्याला आपल्या आत्म्यात शांती मिळू देत नाही. तो अस्वस्थता निर्माण करतो. प्रभू स्वतः म्हणतो, तुमचं हृदय व्याकुळ होऊ देऊ नका. भीती, चिंता, सैतान हे सर्व तुमच्या आयुष्यात आणू इच्छितो आणि तुम्हाला त्रास देतो. पण जर न्यायत्वाचा सूर्य तुमच्या आयुष्यावर प्रकाश टाकेल,
तर प्रत्येक अंधार नाहीसा होईल. श्रीलंकेत तेथे एक तरुण मुलगी आहे. ती 12वीत शिकत होती. तिचं नाव मोनिशा आहे. ती एका आजाराने ग्रस्त झाली होती. अचानक तिच्या शरीरात तीव्र वेदना सुरू झाल्या. तिला खूप उलट्या झाल्या. ती अशक्त झाली. तिच्या आईने तिला डॉक्टरांना दाखवण्यासाठी रुग्णालयात नेलं. वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. तिच्या एका लिव्हरना पूर्णपणे इजा झाल्याचं आढळलं. तिचं खराब झालेलं लिव्हर काढावं लागेल, नाहीतर दुसरं लिव्हर ही खराब होईल. खराब झालेलं लिव्हर शस्त्रक्रियेद्वारे काढावं लागेल. तरीही तिचं जगणं हमखास सांगता येणार नाही. काहीतरी समस्या आहे. आम्ही फक्त तिला वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो, पण कधीही काहीही होऊ शकतं. आता त्या तरुण मुलीला मृत्यूची भीती सतावत होती. डॉक्टरांनी तिला बरे होईल याची खात्री दिली नाही. त्यांनी सांगितलं की कधीही काहीही होऊ शकतं. मृत्यूची भीती तिला होती. भीतीमुळे ना झोप, ना जेवण, ना लक्ष. तुम्हालाही असं होत का? ही मुलगी तसंच सहन करत होती. तिच्या आईने पाहिलं की ती खूप त्रासते आहे. तिचं कुंडली. ते ख्रिश्चन नाहीत. ख्रिश्चन लोकही घरी कुंडली ठेवतात आणि स्वतःवर शाप ओढवून घेतात. त्यांच्याकडे घरी कुंडली होती. तिच्या आईने मुलीची कुंडली घेतली आणि एका ज्योतिषाकडे गेली. ज्याची ही कुंडली आहे त्याबद्दल मला सांगा. ज्योतिषाने कुंडली पाहिली आणि म्हणाला, ही कुंडली ज्या व्यक्तीची आहे ती 20 वर्षांपर्यंत जगेल. 20 वर्षांनंतर ती जगणार नाही. तिला 20 वर्षांनंतर जगता येणार नाही असं कुंडलीत लिहिलं होतं. हे ऐकून तिच्या आईला धक्का बसला. डॉक्टर म्हणतात, कधीही काहीही होऊ शकतं. आपण तिला वाचवू शकत नाही. ती मरू शकते. ज्योतिषी म्हणते की ती 20 वर्षांची झाल्यानंतर जगू शकत नाही. ती मरेल. तिच्या आईचे मन खचले. ते देवाची भक्ती करत असत. एक स्त्री जी भविष्य सांगते. एक भविष्यवेत्ता. जेव्हा भविष्यखणाचा आत्मा एखाद्या व्यक्तीला व्यापतो ते बोलते. देव असे बोलत नाही. तो भविष्य सांगणारा नाही. देव साक्षात्कार देतो. देव भविष्यवाणीद्वारे बोलतो. भविष्य सांगण्यामागे एक दुष्ट आत्मा असतो. तो एक दुष्ट आत्मा आहे. भविष्य सांगणारी स्त्री म्हणाली, तुमच्या कुटुंबात मृत्यू होईल. ती हादरली. ती स्त्री तिच्याकडे पाहून म्हणाली. तिने त्याबद्दल चौकशी केली. ती स्त्री विचारली, तुला मोठी मुलगी आहे का? ती मरणार आहे. ती 20 वर्षांची झाल्यावर जगू शकत नाही. हेच तिचं आयुष्य आहे. ज्योतिषी म्हणाली की ती 20 वर्षांची झाल्यावर जगू शकत नाही. ती भविष्य सांगणारी स्त्री म्हणाली, ती 20 वर्षांची झाल्यावर जगू शकत नाही. डॉक्टर म्हणाले, आम्ही खात्री देऊ शकत नाही की ती बरी होईल. तिच्यासोबत काहीही होऊ शकतं. ती मरण्याची शक्यता आहे. तिचे जिवंत राहणं निश्चित नव्हतं. त्या तरुण मुलीची अवस्था काय असेल? ती 12वीत शिकत होती. तिला आपलं आयुष्य नकोसं वाटत होतं. तिला काहीच शांतता नव्हती. मृत्यूची भीती तिला घट्ट पकडून होती. ती म्हणाली की एक आवाज तिच्या मागे लागला आहे. तू आता जगू शकत नाहीस. तू मरणार आहेस. तिनं तो आवाज वारंवार ऐकला. तो तिच्या मागे लागला होता. ती शांतपणे कशी जगू शकेल? जर वारंवार आवाज ऐकू येत असेल, तू मरणार आहेस, तू आता जगू शकत नाहीस, तू झोपू किंवा जगू शकशील का? ती खूप त्रासली. शेवटी तिने विचार केला. तिच्या आईने तिला वाचवण्यासाठी प्रयत्न केले आणि तिच्या उपचारासाठी कर्ज घेतले. या मुलीने विचार केला, डॉक्टर म्हणतात की मी मरणार आहे. ज्योतिषीही असंच सांगतात. भविष्य सांगणारेही तेच सांगतात. मग आई वडिलांनी शस्त्रक्रियेसाठी पैसे का खर्च करावेत? माझ्या हातून आत्महत्या करावी असा विचार तिच्या मनात आला. सैतान कसा प्रयत्न करतोय पहा, एका जीवाचा नाश करण्यासाठी. शेवटी तिने ठरवलं,
तिच्या आईने सांगितलं की ती तिला 8 जूनला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात घेऊन जाईल. तिने 7 जूनला आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. हे 2018 मध्ये घडलं. त्यावेळी आम्ही श्रीलंकेच्या आशीर्वादासाठी उपवास प्रार्थना घेतली होती. आम्ही ती श्रीलंकेतील प्रत्येक प्रांतात घेतली. श्रीलंकेत 9 प्रांत आहेत. अशा प्रकारे आम्ही त्या प्रांतात गेलो होतो. आम्ही सभागृहात प्रार्थना आयोजित केली. लोक आले आणि प्रार्थना केली. कोणीतरी म्हणालं, या प्रार्थना सभेला जा, येशू तुला मुक्त करेल. तिने आपल्या मुलीला प्रार्थना सभेला आणलं. आम्ही देशासाठी प्रार्थना करत होतो. ते राष्ट्रासाठी प्रार्थना करत आहेत. ते आपल्यासाठी प्रार्थना करत नाही म्हणून त्यांनी तिथून निघायचं ठरवलं. सभागृह त्यांना हलता येत नव्हतं. राष्ट्रासाठीची प्रार्थना संपली. देवाच्या आत्म्याने सांगितलं, या प्रार्थना सभेत इथे एक मुलगी आहे जिने आत्महत्या ठरवली आहे. आज प्रभू तुझ्याशी बोलत आहे. येशू तुला मुक्त करेल. प्रभूने तिच्याबद्दल सांगितलं तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. ती पहिल्यांदाच ख्रिश्चन सभेला आली होती. ती कसाबसा पुढे आली. आम्ही तिच्यासाठी प्रार्थना केली तेव्हा येशूचे प्रकाश तिच्यावर पडले. न्यायत्वाचा सूर्य उदय पावले. आत्महत्येचे विचार तिच्या मनातून निघून गेले. अंधार गेला. ती आनंदी आणि निडर झाली. ती घरी परतली. तिच्या मनातील मृत्यूची भीती, चिंता, आत्महत्येचे विचार संपले आणि तिच्यात बदल झाला. तिच्या आईने तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टर गोंधळले होते. मागील स्कॅन रिपोर्ट्सशी तुलना केली असता पूर्वी एक लिव्हर खराब होते, आता दोन्ही निरोगी आहेत. ही 100% परिपूर्ण आहे. कसम. विश्वास बसत नाही. तुम्ही काय केलं? लिव्हर कसम बरे झालं. 2 अहवाल आहेत. येशू न्यायत्वाचा सूर्य आला आणि खराब झालेलं लिव्हर बरे केलं. भीती तिच्या मनातून निघून गेली. त्यांनी एक मोठा बदल पाहिला. आज ती प्रभूची सेवा करत आहे. ती सर्वांशी येशूविषयी सांगते आहे. माझ्या आयुष्यात प्रकाश आला. मृत्यूच्या साखळ्या तुटल्या. डॉक्टरांनी सांगितलं मी मरेल. कुंडलीत लिहिलं मी मरेल. भविष्यवक्त्यांनीही सांगितलं मी मरेल. पर येशू म्हणाला, मी तुला जगवीन. हा आहे येशू, न्यायत्वाचा सूर्य. त्याने स्वतःला क्रूसावर दिलं, पुन्हा जिवंत झाला आणि तो आजही जिवंत आहे. येशू म्हणतो, माझी मुलगी आणि मुला, तुझ्या आयुष्यावर न्यायत्वाचा सूर्य उगवेल. अंधार निघून जाईल. आरोग्य मिळेल. तुझ्या हृदयातील दुःख, त्रास, चिंता बदलून जाईल. आजारपण आणि वेदना निघून जातील. भीती, चिंता आणि मृत्यूशी चाललेली झुंज बदलून जाईल. येशू म्हणतोय, मी तुझ्यासाठी न्यायत्वाचा सूर्य म्हणून आलो आहे. प्रभूकडे विश्वासाने प्रार्थना करा. तुम्हाला चमत्कार दिसेल. हिब्रू अध्याय 2, 14, 15 वचन. मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे म्हणून तो मरण पावला. हा येशू तुमचा भेट घेत आहे. आता प्रार्थना करू. हात हृदयावर ठेवा. येशू, मला बरे होण्याची गरज आहे. न्यायत्वाचा सूर्य माझ्या आयुष्यात यावा. माझ्या हृदयातील दुःख, चिंता, काळजी आणि भीती निघून जावी. हा आजार निघून जावा. मला चांगले आरोग्य हवे आहे. तू मला वचन दिले आहेस. तुझ्या पंखांमध्ये बरे होण्याची शक्ती आहे. मला हे बरे होणे हवे आहे. माझ्या हाडांवर परिणाम झाला आहे. माझ्या हृदयावर, मज्जासंस्थेवर, हाडावर परिणाम. प्रत्येक खराब अवयव नव्याने कर. मला बरे होणे आणि आरोग्य दे. माझ्या मनात चिंता, भीती आहे. आत्महत्येचे विचार येतात. सैतान विरोधात आहे. हे सर्व बदलू दे. बरे होणे होऊ दे. येशूच्या नावाने. पिता, तू न्यायत्वाचा सूर्य आहेस. या मुलीवर तुझं तेज पडू दे. येशू, जो न्यायत्वाचा सूर्य आहे, या मुलावर तुझं तेज पडू दे. प्रत्येक अंधार निघून जाऊ दे. पाप, शाप, आजार आणि भीती या अंधाराला येशूच्या नावाने निघून जाऊ दे. मृत्यू आणि आत्महत्या घडवणारा सैतान नावाचा अंधार येशूच्या नावाने निघून जाऊ दे.
बरे होण्याची शक्ती डोक्यापासून पायापर्यंत उतरू दे. बरे होणे होऊ दे. प्रत्येक आजार येशूच्या नावाने निघून जाऊ दे. कॅन्सर नाहीसा होऊ दे. संधिवात नाहीसा होऊ दे. हाड बरी होऊ दे. मृत्यूचं बंधन तुटू दे. वेदना त्रास निघून जाऊ दे. येशू न्यायत्वाचा सूर्य, तुझा प्रकाश त्यांच्यावर चमकू दे. प्रत्येक दुःख, त्रास आणि चिंता निघून जाऊ दे. पाप आणि शापाचा प्रत्येक अंधार निघून जाऊ दे. येशूच्या नावाने बरे होऊ दे. येशूच्या नावाने मुक्ती प्रत्येकासाठी. येशू न्यायत्वाचा सूर्य, तुझा प्रकाश आजपासून त्यांच्या आयुष्यात चमकायला लागला यासाठी धन्यवाद. हा प्रकाश त्यांच्या आयुष्यात दररोज चमकत राहो. त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंतही तुझा प्रकाश त्यांच्या आयुष्यात चमकत राहो. कुठलाही अंधार त्यांच्या आयुष्यावर पसरू नये. मी त्यांना तुझ्या हातात सोपवतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. येशूचा प्रकाश तुमच्यावर आला आहे. आजपासून तुमच्या आयुष्यात बदल दिसेल. दररोज तुम्ही वचन कबूल करून प्रार्थना करा आणि प्रभूचे स्तुती करा. विसरू नका, न्यायत्वाचा सूर्य, तुझ्या पंखांमध्ये आरोग्य आहे. मी तुझी स्तुती करतो कारण तू माझ्यासोबत आहेस. दररोज स्तुती करत राहा आणि तुम्हाला चमत्कारी बदल दिसतील. अनेकांच्या आयुष्यातून अंधार निघून गेला आहे. आमेन. येशू सोबत चालणे हे कार्यक्रम पाहणारे तुम्ही सर्वजण धन्य आहात, भाग्यवान आहात. जगभरातील लाखो लोक हा कार्यक्रम पाहून बायबलमधील वचनांमुळे मिळणारे आशीर्वाद आणि येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीमुळे मिळणारे आशीर्वाद अनुभवत आहेत. हे केवळ एका विशिष्ट धर्मासाठी असलेले एक सेवकाई नाही. येशू ख्रिस्त हे देखील केवळ एका धर्माचे प्रभू नाहीत. ते सर्वांसाठी प्रभू आहेत. या बायबलमधील देवाचे शब्दही सर्व लोकांशी बोलत आहेत. म्हणून तुम्हाला ओळख असलेले मित्र, नातेवाईक कोणालाही प्रभूची ओळख करून दिल्यास त्यांनाही आशीर्वाद मिळेल. जगातील अनेक भाषांमध्येही हे संदेश भाषांतरित करून प्रसारित केले जात आहेत. येशू सोबत चालणे हे कार्यक्रम तुमच्या मोबाईलवर यायचे असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या मोबाईल नंबरवर संपर्क करा आणि क्लिक करा. म्हणजे दररोज सकाळी तुमच्या मोबाईलला पाठवले जाईल. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. For further details and prayer support, contact Jesus Redeems Ministries, Nalamavadi, Thoothukudi District, 628-211. Our phone number 04639 353535. info@jesusredeems.org. Our website www.jesusredeems.com. God bless you.